तुमची शेडी कापणं आमच्या हातात आहे, तुम्हाला घरचे बनणं आमच्या हातात आहे, धम्ममित्र बनवणं आमच्या हातात आहे. दानादी कर्म केल्यानंतर धम्मचेतीने सांगितलं ना तुम्हाला भिक्षू बनावंच लागेल. आम्ही मजबूर करणार नाही, तुम्ही स्वतः मजबूर झाले. जे जे लोक हे दानादी कर्म करतात त्यांच्या जीवनात असा पाठ गिरावाच लागतो. पण नरेंद्र मोदींची जर तुम्ही ऐकला तुमची शेळी केव्हा तरी कापून टाकणार फक्त. जसं गगन मलिक फाउंडेशनचे प्रमुख गगन मलिक हे डॉक्टर बाबासाहेबांच्या 84,000 मूर्तीच्या प्रतिष्ठापनेबरोबर त्याचं बाबासाहेबांचे पुतळे थायलंडमध्ये उभे करायला लागले. एवढंच नव्हे तर तुमच्यावर जबाबदारी जे भगवान बुद्धाच्या मूर्त्यांची प्रतिष्ठापना होत आहे ना, तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्त्यांची प्रतिष्ठापना करा. म्हणजे तुम्हाला आम्ही मत देऊ आणि तुम्हाला हाणून पाडणार, दंडवून टाकणार. कारण या देशाचं संविधान, की देशाच्या या संविधानावर आम्ही जगतो, हे शुद्ध चित्ताने कर्म करता यायला हवं. त्या संविधानाला ताचेरे आमचा भूषण गवई नावाचा प्राणी जो सुप्रीम कोर्टाचा अधिकारी त्यांनी अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणावर गदा आणणारे एक कालन आलं, त्याचा अंमल सुरू झाला. आमचं म्हणणं होतं तुम्ही तर आमदार आहे, तुम्ही खासदार नाही आहे, पण हे षडयंत्र आहे, घटनेच्या मूलभूत अधिकारांना दगा देणार आहे. त्यामुळे हा आवाज तुम्ही जर उचलला, संसदेत हाणून पाडली तर तुमच्या बाजूची आली. पण नरेंद्र मोदींची जर तुम्ही ऐकला तुमची शेळी केव्हा तरी कापून टाकणार फक्त.